पुढे आपण बघणार आहोत आणखीन एक महत्त्वाची बातमी अशी की देशात 15 लाख कोटींच्या घोटाळ्याच्या चर्चेनं मोठा हादरा बसलेला आहे. सगळा देश हादरला आहे. गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठी बातमी, मोठा धक्का मानला जातोय. राजेश मेहता यांच्या राजेश एक्सपोर्ट कंपनीने गेल्या 5 वर्षातील महसूल 15 लाख कोटी इतका दाखवला, पण 98.8% महसूल हा बनावट असल्याचा संशय सेबीला आहे. या प्रकरणी सेबीने राजेश एक्सपोर्ट कंपनीला नोटीस पाठवत कंपनीचे शेअर बाजारातील व्यवहारांवर बंदी घातली. विशेष म्हणजे राजेश एक्सपोर्ट कंपनीनं LIC कडून 10% गुंतवणूक केलेली आहे आणि म्हणजे 2000 कोटी LIC कडून गुंतवण्यात आल्याची माहिती मिळते. हे प्रकरण नेमकं काय समजून घेऊयात. राजेश एक्सपोर्ट्स लिमिटेड बंगळुरूची कंपनी आहे, ज्वेलरी कंपनी आहे ही, आणि राजेश मेहता कंपनीचा संचालक आहे. 2021-25 या 5 वर्षात 15.5 लाख कोटींचा महसूल जो आहे तो मिळाल्याचा दावा या कंपनीनं केला आणि राजेश एक्सपोर्ट्सनं महसुलाची चुकीची माहिती दिल्याचं सेबीचं म्हणणं आहे. हा आकडा फुगून सांगण्यात आला असं त्यांनी म्हटलंय. 99.8% महसूल दाखवल्याचा आरोप त्यांनी केलाय. सेबीकडून कंपनीच्या शेअर बाजारातील व्यवहारांवर बंदी घालण्यात आली. राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10% गुंतवणूक करण्यात आली. तर LICची 2000 कोटींची गुंतवणूक या ठिकाणी करण्यात आली आहे. दरम्यान या संदर्भात रोहित पवारांनी एक्सवर काय पोस्ट करत म्हटलेलं बघा. जनतेच्या पैशांची माती झाल्याची टीका त्यांनी केली आहे. 15 लाख कोटींचा घोटाळा करणाऱ्या राजेश मेहताचा घोटाळा जगातील सर्वात मोठा अकाउंटिंग घोटाळा असणार आहे. मेहताच्या कंपनीत इतर म्युच्युअल फंड कंपन्या गुंतवणूक करण्यास टाळाटाळ करत असताना LICनं गुंतवणूक केलीच कशी? मेहता प्रकरण अतिशय गंभीर असून सेबी सारख्या संस्था कशी माती खातात हे सिद्ध झालंय. यात सर्वात मोठं दुर्दैव म्हणजे LICचा गुंतलेला पैसा हा सर्वसामान्य जनतेचा आहे आणि त्यामुळे जनतेच्या पैशाची देखील माती झाली आहे. त्यामुळे रोहित पवारांच्या या पोस्टवरनं देखील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली, ज्यात त्यांनी म्हटलंय की एकूणच ही गुंतवणूक जी आहे LICची, यात जनतेच्या पैशाची देखील माती झाली आहे असा टोला त्यांनी लगावला.